हॅलो फ्रेंड्स, वी ऑल फूडीजमध्ये आपणा सर्वांचं मनापासून स्वागत आहे. सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि त्यानिमित्ताने न्यू इयर स्पेशल मी आज बनवत आहे व्हेज मलाई कोफ्ता करी. आणि आमची डबा पार्टी होती म्हणून ही स्पेशल डिश मी आज बनवत आहे. त्यासाठी आपल्याला काही भाज्या लागणार आहेत, त्या आपण बघूया. मी 1 वाटी हिरवे वाटाणे मिक्सरमध्ये क्रश करून घेतलेले आहेत. 1 वाटी इथे मी कॉलीफ्लॉवर देखील क्रश करून मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे. 1 गाजर आपण त्याच्यासाठी घेतलेला आहे. तुमच्याकडे ज्या भाज्या अवेलेबल असतील त्या भाज्या वापरून तुम्ही कोफ्ते बनवू शकता. माझ्याकडे ज्या भाज्या अवेलेबल होत्या त्या मी कोफ्ते बनवण्यासाठी इथे घेतलेल्या आहेत. तसेच माझ्याकडे 1 बटाटा बॉईल होता, तो देखील मी त्यामध्ये घालून घेतला आहे. या सर्व भाज्या एकत्रित करून आपण कोफ्ते तयार करणार आहोत. त्यासाठी आपल्याला काही ड्राय मसाले देखील लागणार आहेत. ते ड्राय मसाले लाल तिखट आहे, जिरे पावडर आहे, मीठ आहे, मिरचीचे काही तुकडे आहेत, कसुरी मेथी आहे, गरम मसाला आहे, बाइंडिंगसाठी तांदळाचे पीठ आणि डाळीचे पीठ. माझ्याकडे इथे खवा अवेलेबल होता म्हणून मी ह्या भाज्यांबरोबर खवा देखील घातलेला आहे. आणि जास्त टेस्ट वाढण्यासाठी आपण इथे चाट मसाला देखील अर्धा चमचा घातलेला आहे. त्यानंतर आपण एक एक करून सर्व ड्राय मसाले ह्यात घालून घेत आहोत. आपण इथे अर्धा चमचा हळद घालत आहोत. त्यानंतर आपण गरम मसाला 1 चमचा इथे घालत आहोत. लाल तिखट आपण 1 चमचा इथे घ्यायचा आहे. जिरे पावडर आपण घेतलेली आहे अर्धा चमचा. मीठ आपण चवीनुसार घालून घेत आहोत. आणि बारीक 2 ते 3 हिरव्या मिरच्या देखील आपण कट करून ह्याच्यात घालून घेतलेल्या आहेत. कसुरी मेथी आपल्याकडे असली तर आपण नक्कीच ह्यात घाला, त्याने आणखी चव छान त्याची वाढते. आणि कोथिंबीर ही आपण भरपूर आपल्याकडे असेल तेवढी आपण 1 मूठभर कोथिंबीर स्वच्छ धुवून ती त्याच्यात घालून घेतली आहे. आपण डाळीचं पीठ हे पॅनमध्ये मीडियम आचेवर थोडंसं कलर चेंज होईपर्यंत आपण ते भाजून घेणार आहोत. कच्चं डाळीचं पीठ घालण्यापेक्षा थोडंसं भाजून जर तुम्ही ह्या कोफ्त्यांमध्ये घातलं ना तर त्याची चव आणखी छान येते. डाळीचं पीठ हे आपण बाइंडिंगसाठी आपल्या आवडीप्रमाणे आपण कमी किंवा जास्त घालू शकता. त्याचबरोबर मी इथे तांदळाचे पीठ देखील जवळजवळ पाव वाटी ह्याच्यात घातलेलं आहे. तुम्ही इथे कॉर्नफ्लॉवर देखील वापरू शकता. हे सर्व एकत्र करून आपण ह्याचे मीडियम आकाराचे लहान मोठ्या साईजचे किंवा मीडियम आकाराचे आपण गोळे तयार करून घेणार आहोत. इथे मी ड्राय फ्रूट्स घालत आहे. इथे माझ्याकडे काही काजूचे तुकडे होते ते मी त्यात घातले आहेत. थोडेसे मनुके देखील होते ते देखील मी ह्यात घातलेले आहेत. तुमच्या आवडीनुसार तुम्ही आणखी ड्राय फ्रूट्ससुद्धा त्यात घालू शकता. अंडाकृती आकाराचे इथे आपण कोफ्ते करून घेतलेले आहेत. कोफ्त्याची साईज देखील तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे लहान मोठी ठेवू शकता. सर्वच आपण कोफ्ते इथे तयार करून घेतलेले आहेत. कढईमध्ये पॅनमध्ये आपण तेल घालून मीडियम आचेवर हे कोफ्ते आपण शॅलो फ्राय करून घेणार आहोत. डीप फ्राय कोफ्ते तळून घ्यायचे नाहीत, कारण जर डीप फ्राय जर आपण ते कोफ्ते तळून घेतले तर ते फुटण्याची शक्यता असते. कारण इथे बाइंडिंग आपण अगदी कमी वापरलेली आहे. बाइंडिंगला आपण डाळीचं पीठ आणि तांदळाचं पीठ अगदी बाइंड होण्यापुरतीच घातलेलं आहे, जास्त आपण घातलेलं नाही. त्यामुळे आपल्याला ते कोफ्ते शॅलो फ्राय तळून घ्यायचे आहेत. इथे आपले कोफ्ते तळून तयार आहेत. मस्त क्रिस्पी असे आपले कोफ्ते तळून झालेले आहेत. तर आपण आता ग्रेव्ही करणार आहोत. ग्रेव्हीसाठी मी 3 मीडियम आकाराचे कांदे, 3
टोमॅटो, 1 मूठ मी त्याच्यामध्ये काजूचे तुकडे घेतलेले आहेत आणि 1 तेजपत्ता हे आपल्याला थोडंसं पाण्यामध्ये ब्लांच करून घ्यायचं आहे. 1 उकळी आली की ते लगेच आपण थंड पाण्यात ते काढून घ्यायचं आहे आणि मग नंतर थोडंसं थंड झाले की आपण लगेच ते मिक्सरच्या भांड्याला त्यात मी 2 ते 3 लाल मिरच्या घालून ते वाटून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता मसाला आपला इथे वाटून तयार आहे. अशा प्रकारे देखील तुम्ही मसाला वाटू शकता किंवा तुम्ही कांदा, टमाटा आणि काजू जे तुमच्याकडे ड्रायफ्रूट्स आहेत ते तुम्ही घालून तळून देखील तुम्ही मसाला बनवू शकता. मी इथे बॉईल करून मसाला तयार करून घेतलेला आहे. त्यानंतर फोडणीला आपण 1 तेजपत्ता, 1 चमचा मी अद्रक लसूण घातलेला आहे. त्यानंतर आपण यातही काही ड्राय मसाले घातलेले आहेत. लाल तिखट, गरम मसाला, हळद हे घातल्यानंतर आपण लगेचच जो आपला मसाला वाटून तयार केला होता तो आपण इथे तेल सुटेपर्यंत भाजून घेत आहोत. आपण बघू शकता मसाला छानपैकी भाजून झालेला आहे. त्याला तेल सुटलेलं आहे. त्यानंतर आपण लगेच जे आपलं बॉईल पाणी शिल्लक होतं ते आपण त्या मसाल्यात घालून घ्यायचं आहे ग्रेव्हीसाठी. अशा प्रकारे ग्रेव्ही तयार केली ना की तिला हॉटेलसारखी छान चव येते. आणि आपली ग्रेव्ही तयार झालेली आहे. ग्रेव्ही जास्त आपण थिन करायची नाही, छान थिक ग्रेव्ही आपण केलेली आहे आणि त्याच्यात हे आपण कोफ्ते घालून घेतले आहेत. तर तयार झाली आहे इथे आपली व्हेज कोफ्ता करी आणि ते मी डब्यामध्ये ट्रान्सफर करून पार्टीसाठी माझा टिफिन तयार केलेले आहे. तर अशा प्रकारे तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास कमेंट करून सांगा. थँक यू.